तर ऑटोमॅटिकली ते 45 डेजमध्ये तुम्हाला रिव्हर्स येतात. हां, तर मी क्लेम पण टाकला आणि माझ्या अकाउंटमध्ये परत ते 21,000 रिव्हर्स पण आले. मग तुला 42,000 मिळाले? नाही, 21,000 अच्छा, तेवढेच मिळाले जेवढे गेलेले डेबिट आले तेवढे. तेवढे मला रिव्हर्स आले. पण बँकेचं म्हणणं होतं की हे कुठून तरी ऑटोमॅटिकली ते ऑनलाईन शॉपिंग करत होते. बिकॉज फ्रॉड कसा होतो, जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये डेबिट होतं ना, ते लोक परचेस करतात काहीतरी ऑनलाईन आणि परचेस करून ते रिडीम करतात. ते रिडीम मारून ते पैसे कन्वर्ट करतात त्यांच्या वॉलेटमध्ये. काय हे ॲक्च्युली आजोबा सांगतायत ना? आजोबाचे अनुभव चांगले आहेत म्हणून सांगतोय. ए, तू नॉन महाराष्ट्रीयन आहेस का? आई मराठी आहे माझी. अच्छा अच्छा, ते क्रॉस ब्रीड. आई मराठी, शिक्षण मराठीतून झाले. अरे छान छान छान. मग तुझे पैसे मिळाले तुला? परत मिळाले. इन शॉर्ट तुझा फ्रॉड तर नाही झाला, ते Right टच ना. करून आलास तू ना? टच करून. ठीक आहे. तो चुकीच्या ठिकाणी भिडला. 500 दिले पाहिजे. तुम्हाला व्हॅल्यू आहे माझ्या पैशात? हा, मी घाम गाळला या पैशासाठी सोलापूरला जाऊन. ठीक आहे ठीक आहे. अजून कोणाकडे आहे स्टोरी? नाही तर मी दुसरा प्रश्न विचारेन. असं काही चिंता करण्याची गरज नाही आहे. कोण आहे तुमच्यापैकी ज्याच्याकडे नाही? ठीक आहे ठीक आहे, कोणाकडे नाही झालं फ्रॉड. ठीक आहे. खूप सोपा विचारतो. अच्छा, तुझ्याकडे आहे? नाही, आता भाई तो इकडचा. तू सांग काय झालंय. तो इकडे हॅबिटेटचा आहे ना, तर त्यांच्यावर वेगळा फ्रॉड झालेला. खाली झालेला तो. ठीक आहे. हां, ठीक आहे. तुमच्यापैकी किती जण आहेत जे कॉलेजमध्ये आहेत सध्या? असं कोणी आहे तुमच्यापैकी कॉलेजमध्ये? अच्छा, कोणीच नाही आहे तुमच्यापैकी. कोणी आहे ज्याला असं वाटतं की तुम्ही गरीब आहात थोडे? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर एक तुझ्यासाठी प्रश्न पण नाही आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे हा. तुमच्यापैकी कोणाच्याही अकाउंटमध्ये जर